नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण कुरकुरीत आणि खमंग अशी झटपट होणारी आळूच्या पानाची आळूवडी कशी करायची ते बघणार। तर सर्वात आधी मी इथं जवळपास 12 ते 15 आळूचे पानं आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर या आळूच्या पानाचे देठ असतात ते सर्व काढून घ्यायचे आधी आणि त्याच्यानंतर ना वरच्या जे आळूच्या पानाची शिरा असतात ते पण काढायचे, जेणेकरून थोडंसं सुद्धा आपल्याला घशाला किंवा खाताना खवखव घशामध्ये करणार नाही आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारे याचे जे शिरा असतात ते पण मी इथं काढून घेतलेलं आहे। सर्व पानांचे देठ आणि शिरा काढून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ना एकावर एक अशा प्रकारे पानं ठेवून घ्यायच्यात आणि वरच्या साईडने फोल्ड करत यायचं आहे। बघू शकता कशा प्रकारे मी इथं फोल्ड करते। तर अशा प्रकारे सर्व फोल्ड करत येऊया। ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे। याला आपण आतून पीठ लावायचं किंवा रोल करायचं असं काहीही करणार नाही आहे। एकदम इझिली जास्तीत जास्त फक्त 10 मिनिटात आपली ही रेसिपी खमंग असे कुरकुरीत आळूच्या पानाच्या वड्या तयार होतात। त्याच्यानंतर ना एकदम पातळ किंवा बारीक असे आपण हे जे कापून घेणार आहोत, होता होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे मी हे पानं चिरून घेतलेले आहेत। तर बाउलमध्ये काढूया। तर या इथं आता याच्यासाठी आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी मसाला तयार करतोय, म्हणजे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरवी मिरची घेतली। यामध्ये टाकूया 1 चमचा जिरे आणि हे जे वाटण आहे ते जाडसर असं वाटून घेऊया। तर हे वाटण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, एकदम बारीक करायचं नाही आहे आपल्याला। तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी लाल तिखटाचा वापर केला तरीही चालेल, पण मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया 1 वाटी बेसन पीठ, म्हणजे 240 ml बेसन पीठ आहे। 2 चमचे तांदळाची पिठी टाकत आहे। तांदळाची पिठी जी आहे ते ऑप्शनल आहे, त्याच्याने कुरकुरीतपणा येतो म्हणून मी 2 चमचे तांदळाची पिठी टाकली। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ। तर या ठिकाणी मी इथं ओवा टाकत आहे, 1 चमचा ओवा, जेणेकरून टेस्ट खूप छान येते याच्याने। 4 चमचे तीळ टाकत आहे। तर गावरान तीळ घेतलं मी इथं, तिळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद, थोडासा सोडा। ठिकाणी मी इथं चिंचेचं पाणी घेतलेलं आहे। तर चिंच थोडी भिजायला ठेवली होती आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये मिक्सरला एकदा बारीक करून त्याच्यामधलं चिंचेचं पाणी काढलेलं आहे। त्याच्यानंतर ना थोडं पाणी ॲड करून घट्ट असा गोळा मळायचा आहे आपल्या आळूचं पाणी आणि बेसनचा। तर बघू शकता घट्ट असा गोळा मळत आहे मी। तर हे मिश्रण जे आहे ते आपलं घट्ट असं मळून झालेलं आहे। तर यामध्ये किती पाण्याचा वापर झाला ते तुम्हाला दाखवते। 1 ग्लास इथं पाणी घेतलं होतं, त्यामधलं थोडंसंच पाणी वापरलेलं आहे, म्हणजे जवळपास फक्त 1 कपच इथं पाण्याचा वापर झालेला आहे। तर हे साईडला ठेवूया। एक प्लेट घेतलेलं आहे, सर्वात आधी त्याला तेल लावूया आणि आपलं जे आळूच्या पानाचं मिश्रण आहे ते यामध्ये पसरवून घेणार आहोत। अगदी जाड पण लेयर ठेवायची नाही किंवा अगदी पातळ करायची नाही, थोडीशी मीडियममध्ये ठेवूया। तर या ठिकाणी आपण अगदी इन्स्टंट होणारी वडी आहे, तर अशा प्रकारे पसरवून घेतलेला आहे। बघू शकता याच्यावरती टाकूया तीळ। या ठिकाणी मी तर चिंचेचं पाणी वापरलं आहे, तुम्हाला हवा असेल तर अर्धा लिंबू पिळून घेतला तरीही चालेल। तर हे वाफवण्यासाठी मी इथं 2 ग्लास पाणी ठेवलेलं होतं कढईमध्ये, त्याच्यामध्ये हे प्लेट ठेवूया आणि वरून पूर्ण पॅक होईल अशा प्रकारे झाकण ठेवून एक 5 मिनिटं फक्त आपल्याला मंद आचेवरती ठेवायचं आहे। इथं 5 मिनिटं झालेले आहेत। टाईम जे आहे ते थोडा कमी जास्त होऊ शकतो, तर चाकूच्या साहाय्याने चेक करूया आपली वडी जी आहे ते बेक झाली का नाही ते। तर बघू शकता चाकू क्लीन आला आहे। तर हे मिश्रण जे आहे ते आपण थंड करून घेऊया। तर या ठिकाणी आपलं बेसन आणि आळूच्या पानाचं मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे। याला आकार देऊया। मी इथं चौकोन आकाराचे वड्या कट करून घेत आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, बघू शकता। तर अशा प्रकारे चौकोन असे आकार दिलेले आहेत। तर हे आता आपण डीप फ्राय करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी तेल टाकलेलं आहे गरम व्हायला। तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅस जो आहे तो लो फ्लेमवरती ठेवून वड्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत किंवा कलर बदलेपर्यंत हे वड्या तळून घेणार आहोत। हे वड्या करण्यासाठी फक्त आपल्याला 10 मिनिटं खूप झाले हे वड्या होण्यासाठी, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। तर अशा प्रकारे वड्या तळून झालेल्या आहेत आणि सेम ह्याच प्रकारे मी सर्व वड्या तळून घेणार आहे। तर बघू शकता कशा प्रकारे लेयर आलेले आहेत। यामधली एक वडी जी आहे ते तुम्हाला मधून
तोडून दाखवते। तर बघू शकता अगदी झटपट खमंग अशी वडी तयार आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा। धन्यवाद।